तुम्ही कुठे जाणार आहात हनीमूनला? विजा वगैरे काढणार आहेत म्हणजे फॉरेनलाच जाणार आहात ना? खरंच सांगू का, मलाच माहित नाहीये. सिड मला सांगतच नाहीये तो मला कुठे नेणार आहे. मी त्याला विचारलं ना की सांगतो. आज आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालाय ना, म्हणून मग फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी सरप्राईज आहे. अय्या, 1 महिना झाला पण नाही. 1 महिना झाला काय आणि 1 वर्ष झालं काय तुझ्या लक्षात राहणार आहे का? पण ताई काकी, हे काय सरप्राईज आहे? म्हणजे हनीमूनला नेणार आहे हे माहितीये, पण कुठे नेणार आहे हेच सांगत नाहीये तो. वाव, हे किती रोमॅन्टिक आहे ना. कसलं भारी सरप्राईज आहे. नाही पण पल्लू काकी, मी शोधून काढणार आहे सिड कुठे हनीमून प्लॅन करतोय ते. आणि ते पण आजच. ए काही म्हणा, पण सिद्धू तुझा किती विचार करतो ग, किती प्रेम करतो तुझ्यावर. आपल्याला का नाही मिळाले असे नवरे? आपल्याला नाही, तुम्हाला. मी बाई जाऊन आले हनीमूनला. रत्नाक का? अहो भाऊजी कामानिमित्त फिरतीवरच असतात. एकदा तुम्हाला सोबत घेऊन गेले, त्याला तुम्ही हनीमून समजता? ताई, हनीमूनलाच गेलो होतो आम्ही. अगं पण नेमकं त्यांचं कामही होतं तिथे, मग काय सोबत तेही केलं, पण फिरलो आम्ही. आणि आम्ही गेलो तरी तेही नाशिकच्या बाहेर. तुमच्या नवऱ्यांनी तुम्हाला गुळपोळीच्या बाहेर तरी नेलंय का? नाही नेलंय, पण म्हणूनच आज आम्ही सगळ्या देशमुखाच्या सुना त्यासाठी आंदोलन करणार आहोत. आपण आज खरंच स्वयंपाक नाही करायचा? नाही, आणि तुमच्या या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. रत्नाक्का, थँक्स हा, तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करताय. ह्या नक्की सपोर्टच करताय की एकटीला स्वयंपाक करावा लागेल म्हणून आंदोलनात सहभागी होताय? काय बोलते ग? काही नाही हो, तुम्ही आमच्यासाठी आंदोलनात सहभागी होताय ना, त्याबद्दल थँक्यू. आदिती, तुला सुद्धा थँक्यू. अगं तुझ्यामुळे आणि सिद्धूमुळे हे पाऊल उचलतोय आम्ही. पण खरंच तुमच्यापैकी कोणीच हनीमूनला गेलं नाहीये? नाही ना. जाऊबाई, तुम्ही पण नाही? काय सांगू आता, नाही आम्ही पण. हे मला फक्त ना कवितेत चंद्रावर घेऊन जातात, बाकी प्रत्यक्षात कुठेच नेलं नाही. आम्ही यावेळी ठरवलंय, जोपर्यंत आपले नवरे आपल्याला सांगत नाही हनीमूनला कुठे घेऊन जाणार, तोपर्यंत स्वयंपाक करायचा नाही म्हणजे नाहीच. बाई, आता तुम्ही सांगा बरं, तुम्ही आमच्या आंदोलनात सहभागी आहात की नाही? अर्थात. हे रोमॅन्टिक असले म्हणून काय झालं, पण मला कुठेही हनीमूनला नेलं नाही. रात्रभर हेमामालिनीची गाणी ऐकत राहिले. मग आपण सगळेच जाऊया का हनीमूनला? हे काय काय हो, मी अजून काही बोलले नाही. डचकायला काय झालं? अगं हा अवतार पाहूनच दचकलो. हे असे केस सोडून हसता काय? तुम्हाला मी सांगतो, लहानपणी बयो मला चिटकिणीची गोष्ट सांगायची, ती चिटकिणीच मला आठवली. हे असे केस मोकळे सोडून बसू नका. आता केस विंचरायला केस सोडायला नको. तुम्ही इथे कशाला आलात ते सांगा. नाही म्हणजे मी काय म्हणतो, जरा जेवणाचं बघा ना. नाही, एकदा सांगितलं ना जेवण बनणार नाही. तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही करा, निघा. ऐकणारच नाही. काय झालं सर? अरे मूर्ख माणसा, काय हे हनीमूनचं काय शोधून काढलंस तू? काय ठरलं होतं आपलं? जर कुणाला काही कळलं तर फॅक्टरीच्या कामाचं कारण पुढे करायचं आणि अमेरिकेला जायचं. हे हनीमून काय रे, काही दिवसांचा असतो. पण तुला कळतंय ना, तुम्ही एकदा अमेरिकेला गेलात तर परत येणार नाहीयेत म्हणून. सर माहितीये मला, तुम्ही तरी काय करू सांगा ना. ती फाईल युवराजच्या हाताला लागली होती, त्याने सगळे डॉक्युमेंट सुद्धा बघितले आणि मला आदिती समोर विचारत होता हे विजा वगैरे काय म्हणून. आता त्या डॉक्युमेंट्स वरती आदितीची पण सही आहे. हे जर तो पटकन बोलून गेला असता तर. अहो सर, मला ऐते वेळेला काही सुचलं नाही, जे सुचलं ते बोलून गेलो. त्याला कशाला नको त्या चौकशा? का विचारतोय तो? पण तुम्हीच जवळ केलंय ना त्याला. आणि आदितीला तर फारच बुळका आहे त्याचा. नशीब आदितीला काही संशय आला नाही. तुला आता जास्त अलर्ट राहावं लागणार आहे, कारण आपण जे काही करतोय ना त्यातली एक गोष्ट जरी फसली ना तर आपला प्लॅन चौपट व्हायला वेळ लागणार नाही. आदितीला काही कळणार नाही. डोंट वरी सर. गुड. नाही हा मोठ्या बाई,
तुम्ही ठाम राहा. प्रश्न स्वयंपाकाचा आहे. त्यांना माहिती की आमच्यापैकी कुणी तयार झालेलं नाहीये. तुम्ही एकटे असाल तरी स्वयंपाक होईल हो. नाही, तुमचं आंदोलन ठीक आहे, पण मला काय वाटतं, अन्नावर नको ना राग काढायला. मोठ्या बाई, अहो आपण जेवायचं नाही असं कुठे म्हणतोय? आपण जेवण बनवायला नकार देतोय ना. त्यांना बनवू दे नाहीतर बाहेरून आणू दे, पण आपलं ठरलंय. मी जरा आलेच. हा, काय झालं युवराज? युवराज बोल ना, काय झालं? अदिती, सिद्धार्थची तुला नेणार काय? तुला माहितीये सेठ मला कुठे हनीमूनला घेऊन जाणार आहे ते? आदिती, कळलं का तुला आपण कुठे जाणार आहोत ते? युवराज आता मला सांगतच होता. हो ना युवराज? अगं नाही, मला नाही माहित. अरे आता तर सांगत होतास ना. तर मी तुलाच विचारत होतो की तुला काही कळलं का? सिद्धार्थ तुला कुठे हनीमूनला नेते ते? हो का? सॉरी, पण मी तरी काय करू? मी खूप एक्साइटेड आहे आम्ही हनीमूनला कुठे जाणार आहोत यासाठी, पण हा मला सांगतच नाही. नाहीच सांगणार. नको सांगूस, मी काढेन शोध. तुला ओळखताच नाही येणार. आता तर मी ओळखून दाखवणारच, बघच तू. अगं सुमित्रा, सुनबाई, सिद्धू, अरे चाललंय का या घरामध्ये? काय झालं? अरे या सगळ्या बायकांनी हनीमून आंदोलन केलेलं आहे. स्वयंपाक करणार नाही म्हणताय. काय सिद्धू, तू आदितीला घेऊन हनुमूनला जातोय म्हणून सगळं होतं हे. अरे हा काय वेडेपणा आहे? का? काय चुकलं त्यांचं? सुनबाईंचं बरोबरच आहे. तुम्ही काय किंवा तुमची मुलं काय, सगळे सारखेच. हनीमूनचं सोडा हो, देऊळ सोडून कुठेही फिरायला नेलं नाही त्यांना. आणि सिद्धू भाऊजी तर जाऊबाईंना घेऊन परदेशात जाणार आहेत हनीमूनला. अगं तू हनीमूनचं काय घेऊन बसलीयस? सिद्धू आणि आदितीचं लग्न आत्ता झालंय. हो का? आणि काय हो, नवीन नवीन आपलं लग्न झालं तेव्हा कुठे नेलं होतं तुम्ही मला? दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यावर कोठा दाखवायला नेलं आणि काय म्हणाला? हेच आपलं जग. काय बापू, असं पण येतंय काय? तुम्ही तर काही बोलू नका. एकदा धाडस करून काय मला ते सिनेमाला घेऊन गेले होते, आणि तोही जय संतोषी मा. त्याच्यानंतर गावातल्या गावात सुद्धा कुठे फिरायला नेलं नाही साधं. काय अप्पा, अरे तू गावात सुद्धा फिरायला नेलं नाही? हो, त्यांचं राहू द्या, तुम्ही नेलत का कधी? हो मग, अगं तुला किती वेळच फिरायला नेलं? अख्खा महाराष्ट्र फिरून झाला ना. पण मला तर काहीच आठवत नाहीये. बाकीच्यांचं जाऊ दे. अगं पण अर्जू, आपलं लग्न ठरलं तेव्हा तुला मी कुठे कुठे फिरायला घेऊन गेलो होतो मी. हो नेलत ना, लपून छपून नेलत ना, ते लग्न आधी. मग मी आता त्याचं बोलतेय का? मी हनीमूनचं बोलते. आता हनीमूनला घेऊन गेलात का तुम्ही मला? तुमच्या वेळापत्रकात माझ्यासाठी वेळच कुठे आहे? तुला आता काय झालं रडायला? रडू नको तर दुसरं काय करू? या बाबतीत ते सगळ्यांपेक्षा मी खूप अनलकी आहे. हा माणूस साधा प्रेमाने कधी माझ्याशी बोलत सुद्धा नाही. हनीमून तर खूप लांब राहिलं. तू आधी ग्रॅज्युएट हो, हनीमूनच्या नंतर बघू. बाळा ग बस. आणि काय काय पल्लू, तू कशाला रडते ग? हे बघ, रडून न्याय मिळत नाही. तुम्ही तुमच्या हक्कासाठी आंदोलन करताय ना, मग करा, चला. आणि तुम्ही इनकी मांगे पूरी करो, इन्हें हनीमून ले जाओ. हाँ रत्ना, तू शांत बस, उगाच मजा घेऊ नकोस. हा नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण नंतर ठरवूया ना काय ते. नाहीतर प्रत्येक जोडप्याने आपापसात ठरवा ना. हे स्वयंपाक न करून काय मिळणार आहे? तात्या, हेच तर आमचं अस्त्र आहे. आम्ही स्वयंपाक नाही केला तर हे काय स्वयंपाक करणार आहेत सगळे? काय रे, तुमचं काय म्हणणं आहे? स्वयंपाक करणार का हनीमूनला नेणार? स्वयंपाक करतो, तो जमेल आम्हाला. हे नाना, अरे जमेल का आपल्याला? अरे प्रयत्न तर करू.
आणि नाही जमलं तर होऊन काय होईल? फूड पॉइझनिंग. ये नाना, काय अरे आता अशा आणीबाणीच्या वेळेला तरी पॉझिटिव्ह बोल रे. तुमचं काय ठरतंय ते बघा आधी. चालेल, आम्ही सगळे तयार आहोत. करूया ना मग. काय माणसं आहे, स्वयंपाक जमवतील पण बायकोला हनीमूनला घेऊन जाणं कठीण आहे. ते आधी गरजेचं वाटत नाहीये, आधी स्वयंपाक गरजेचा आहे. अहो बाकीच्यांचं सोडा, पण आपल्यासाठी हनीमून खूप गरजेचं आहे हो. तुला तर आता विषयच मिळाला बोलायला. पण तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय ना, तो निर्णय घेऊन चूक केली आहे बरं का. बघा ना. बघा काय बघा? काय म्हणाला? मी कुठे काय म्हणालो? बापूची टरकली. पण जाऊ द्या, आम्हाला नाही जमणार आहे स्वयंपाक वगैरे. नाही जमणार, नाही जमणार. तुमचं मनमानी करा. जे तुम्हाला असेल ते तुम्ही करा. नाही, नाही, नाही. युवराज, काय झालं मित्रा? कुठे काय? नाही, तुला काही संशय आहे का? अरे युवराज, मी खरंच हनीमूनचा प्लॅन करतोय अदितीसाठी, पण तू उगाच तिच्या डोक्यात काहीतरी भरायचा प्रयत्न करू नकोस. युवराज, अदिती माझ्यावर खूप प्रेम करते रे. ती माझ्यासाठी, या घरासाठी खूप काही करते. मग मला पण वाटतं तिच्यासाठी काहीतरी करावं, कारण तिला सरप्राईजेस खूप आवडतात. मग लपून छपून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो मी. आणि तिला सरप्राईज मिळालं ना, तर तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंद येतो, आणि तो बघून मला पण आनंद होतो. त्यामुळे युवराज, असं काहीतरी सांगून माझं सरप्राईज बिघडवू नकोस रे. ओके, सॉरी. सिद्धार्थ, मला फक्त एवढं सांग, कोणत्या देशात जायला विसासाठी ते बर्थ सर्टिफिकेट पासून मार्कशीट पर्यंत सगळं मागतात? युवराज, तुला क्लिअरली आणि शेवटचं सांगतो, उगाच नवरा बायकोच्या गोष्टींमध्ये पडू नकोस. गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. उगाच तुझ्या आणि माझ्यामध्ये वादविवाद होतील. फॅक्टरीचं काम सुरू होण्याआधी तुला निघून जावं लागेल. आणि युवराज, माझं आणि आदितीचं एक वेगळं जग. मित्र आहेस तू आमचा, तेव्हा छान मित्रासारखा राहा. फॅक्टरीच्या कामासाठी आलायस ना, मग त्यावर फोकस कर. नको त्या ठिकाणी लक्ष देऊ नकोस. ज्या गोष्टींशी आपला काही संबंध नाहीये, काही घेणं नाही, त्या गोष्टींचा विचार करायचा नाही. कळलं? हॅलो लेडीज. फायनली सिद्धार्थ आणि अदितीच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज आलेले आहेत. त्या चॅनलला मी रोज फोन करत होते, सारखं त्याचं हे महालक्ष्मी अजून झाले नाहीयेत, अजून व्हायचेत फोटो तयार, हेच चालू होतं. आता बघूयात काय दिवे लावलेत त्यांनी. नक्की आपले चेहरे आणि फोटोचे बॅकग्राऊंड तेच आहेत ना? नाही, या चॅनलरचं काही खरं नाही. हा, लग्न चंद्रावर झालंय आणि आपण सगळे एलियन आहोत असे फोटो तयार केले असतील. बरोबर आहे, तुम्हीच बोलवलं ना. एक्सक्यूज मी. म्हणजे बरं झालं तुम्ही त्याला बोलवलं, असं म्हणायचं होतं मला. व्हॉट एव्हर. मॉम, तुला माहितीये का, आज आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आणि आजच फोटो झाले. किती मस्त गिफ्ट आहे. बरं, तुम्ही आता असेच बोलत बसणार आहात का? चला आपण फोटोज आणि व्हिडिओज बघूया. तुम्ही बोलवा सगळ्यांना. सगळ्यांना म्हणजे कोण? आपणच. बाकी आमचे नवरे किचन मध्ये आहेत, आता कळेल त्यांना. एरवी इथे मांड्या ठोकून टीव्ही बघत असतात आणि आम्ही किचन मध्ये. आता कसं वाटतंय ते कळेल त्यांना. 1 मिनिट, म्हणजे सगळे जेंट किचन मध्ये आहेत? हो, आज सगळे पुरुष स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करणार आहेत. नाही त्याचं काय ना, त्यांनी या सगळ्यांना हनीमून साठी कुठे नेलंच नाहीये.
म्हणून आज ते सगळे स्वयंपाक करणारे. हा, आणि आम्ही सगळेजण सिद्धू आणि अदितीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ बघणार आहोत. काय हे, चला चला आवरा पटकन. पण त्यांना जमतो का स्वयंपाक? बघूया का. ए मी काय म्हणते, तुम्ही सगळेजण आवरून या. मी ह्यांना सांगते शेंगदाणे भाजून द्यायला, नाहीतर पॉपकॉर्न सांगते आपल्या सगळ्यांसाठी. आणि चहा पण सांग सगळ्यांना. चहा पण सांगते. चला चला उठा. मॉम, मी एक काम करतो, जे फोटो बघायचे आहेत ना ते मी लावून घेतो पहिले. चल मी पण येतो. हो चल. सीट आलेच. आजच आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आणि आजच सगळे फोटोज आणि व्हिडिओज मिळाले. ते सगळे मोमेंट्स पुन्हा बघताना किती छान वाटेल ना. हो, बरं ऐक, तुझा आवर पटकन, एकत्र बघूया. सीट ते जाते मी आवरायला, पण मला सांग ना, आपण कुठे जाणार आहोत हनीमूनला? आदिती, कितीही लाडत विचारलंस ना तरी मी सांगणार नाहीये. तुझ्यासाठी ते सरप्राईजच असणार आहे. काढेन मी शोधून. तर कसं समजणार आहे हा सेट कुठे घेऊन जाणार आहे हनीमूनला? अरे माझी फाईल आहे ही, आणि खूप महत्वाची आहे. हा, त्या फाईल मध्ये विजासाठी डॉक्युमेंट्स होते. ती फाईल बघितल्यावर कळेल सिड मला हनीमूनला कुठे नेणार आहे ते. काहीतरी नक्की सापडेल त्या. अदिती, अगं हे काय तुझं आवरलं नाही अजून? अगं आवरून घे पटकन. प्रोजेक्टर लावला की फोटो बघायला सुरुवात करणार आहे. हो, हे काय आवरतच होते. पण मी ते टॉवेल काढला तर मला आठवतच नाहीये मी कुठे ठेवलाय तो. तेच बघत होते. मग हे काय, आणि काय झालंय तुला? ते मी पण ना, मी आवरून येते. कुठे ठेवली त्याने ही फाईल? युवराज, ऐक ना, ते सिडने विजा डॉक्युमेंट्स असलेली फाईल कुठे ठेवली माहितीये का तुला? का? तुला कशासाठी हवी ती फाईल? कशाला हवी आहे काय? मला ते शोधायचं ना, सिड मला हनीमूनसाठी कुठे घेऊन जातोय. तर त्या फाईल मध्ये असं एखादं डॉक्युमेंट असेल ज्याने मला समजेल. ती फाईल बघितलीस तर मे बी वेगळं काहीतरी कळणार तुला तिथे, आणि खूप मोठा धक्का बसेल तुला. बरं ऐक ना युवराज, तू इथे आहे ना, मला जरा मदत लागेल तुझी. मी आता जरा कामात आहे, मला आता नाही जमणार, सॉरी. ठेवला फोन? आता कुठे शोधू मी? कुठे ठेवली याने ही फाईल? काय बाळा, अरे काय करतोय? अरे ती भाजी आहे, पेशंट नाहीये तपासायला. अरे बापू, मी बघतोय भाजी ताजी आहे की नाही. अरे काय लवकर पटापट हात हलव. काय पटापटा हात चालवा? तो कांदा सारखा सुरी घालून पळतोय, एका ठिकाणी थांबत नाही. काय पटापट हात चालवा? काय जेवण होणार आहे काय माहिती आज. अरे तुम्ही काही काळजी करू नका, मी एकदम चवदार पाणी भाजी बनवतोय. बघू दे बरं.
ए अरे गॅस पासून लांब व्हा नाहीतर स्फोट होईल. तोंड येत बोलला ना अशुभ हे बोललं नाही अरे बघू काय केलंय ते. अरे 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 नाना आपल्याकडे बकऱ्या राहतात का रे? काय नाही म्हणजे एक एक पान खायला. अरे अशी काही भाजी होती का? याच्याने अशी पालेभाजी होईल का? काय केलंस तू हे? अजून त्याच्यात बाकीचं मटेरियल टाकायचंय. थांब जरा. मूर्ख याच्यात का टाकतो तू? हो बाजूला पेक्षा बायकोला घेऊन हनीमूनला गेलो असतो तर बरं झाला. तेच तर ना, मला तर काही प्रॉब्लेमच नव्हता, तुम्हालाच कोणाला नको होतं. पण आम्ही कुठे नाही म्हटलो. अहो मग हो तरी कुठे बोललात बापू? सगळेच घाबरतात आपल्या आपल्या बायकांना, प्रत्येकाचा ना काही ना काही प्रॉब्लेम. बापूंना नाही ना फक्त ताईने असं डोळे वटारले ना झालं बापूंचं. पेन बी तुझा एकदम बरोबर आहे बोला. हो नाना तुम्ही काय हसताय, तुमचं पण तेच आहे. हे पण नानीच्या काळजीच असतात. नानी कुठे दूर घेऊन जायचं असले आणि नानी हरवली तर बाळा काका यांचा तर प्रश्नच वेगळा आहे. हनीमूनला जायचं म्हटल्यावर आता एवढं रोमॅन्टिक कसं राहणार? आप्पांचा तर विषयच वेगळा आहे. आता मी काय केलं? काय केलं? तुम्ही बोलत नाही नेहमी. अरे वय झालं रे आता, लोक काय म्हणतील. काय 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 माझ्याकडे काय बघताय? माझं काहीच नव्हतं. हा मी तर तयार होतो, उगाच वैर घेतलाय तुमच्यामुळे मी बायकोचा. काय आता काय करायचं काय माहिती. चला लवकर आता स्वयंपाक करा. हे काय करायचं हे सर? राहू दे नाही तर उपाशी राहायला लागेल. बॉम्ब गोळा काय जमतंय का? हनीमून की स्वयंपाक असं ऑप्शन असताना तुम्ही स्वयंपाक निवडलात. आता काय करा. आणि जर केलं नाही ना तर तुमच्याच भवाने सोडणार नाही तर तुम्हाला. स्वयंपाक करा नाही तर येऊन खेकसतील त्या. बर मी हे सांगायला आले की आता बाहेर आम्ही सगळेजण सिद्धू आणि अदितीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ बघणार आहोत. आधी स्वयंपाक करा, तो झाला की आम्हाला हाक मारा आणि त्याच्या आधी फक्कड चहा करून द्या आम्हा सगळ्यांना. तुम्ही फोटो बघायचे, आम्हाला पण लग्नाचे फोटो बघायचे आहेत ना. फोटो बघायचे? अरे बघा की मग. बघा बघा पण आधी स्वयंपाक करा. त्याच्याशिवाय कोणी बाहेर पाऊल नाही टाकायचं काय. चला करा पटापटा. करा. हा बघ, मला सांगितलं कामात आहे आणि इथे हिच्याशी गप्पा मारत बसले. लग्नाचं रुकवत या दोघांबद्दल फक्त मलाच काही वेगळं दिसतंय का? अदिती जाऊ दे ना. लग्नातली सगळी रकत तू केली होतीस. युवराज ऐक ना, अरे मी ती फाईल सगळीकडे शोधली पण कुठेच सापडत नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, सिडने ना ती फाईल ऑफिस मध्ये ठेवली असेल. पटकन बाईक काढून आपण जाऊन येऊ. नाही नको. का? मला नाही वाटत त्यांनी ती फाईल ऑफिस मध्ये ठेवली असेल. मग कुठे ठेवली असेल? अगं ती फाईल ग, त्या दिवशी हनीमूनचं सांगत होता ना सेट, त्याच्या हातात होती तेव्हा. ती फाईल कपाटात नाहीये ग. सेटच्या हातात बघितलीस बाहेर जाताना. बघ ही पण तेच सांगते, ऑफिस मध्येच असणार. चल ना पटकन. अगं अदिती, आता इथे सगळे तुमच्या लग्नाचे फोटोज बघणार आहेत आणि तेही प्रोजेक्टर लावून, आणि तूच नसणार. असं नको करू, आपण उद्या जाऊयात ना. अरे पण मी सिडला सांगितलंय की आज संध्याकाळपर्यंत मी ओळखणार आहे की तो मला हनीमूनला कुठे घेऊन जाणार आहे. अदिती मला जरा वेगळीही काम आहेत, मला आता नाही जमणार. सॉरी. अरे पण आता कोणाला विचारू? सर ही बघा, ही कंपनी म्हणजे या कंपनीकडून आतापर्यंत हे सगळ्यात बेस्ट ऑफर मिळेल. मला असं वाटतं आपण लवकरात लवकर मेल टाकूया. चल मी सांगतो तशी मेल टाईप कर आणि इमिजिएटली सेंड कर. ओके. पण तुम्हाला दोघांना हे सगळं आत्ताच का करायचंय? हा खाली सगळी तयारी झालीये, फोटो बघूयात ना लग्नाचे. हे बघ तुला सांगितलं तेवढं कर. नीट लक्ष ठेव. हे बघ कोणी जर आलं ना
आणि काही कळलं मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तुम्ही दोघं इथे काय करत बसलाय? नाही काही नाही, ते जरा कामाचं चाललंय. कामाचं आहे ना, तेच तर बघू दे ना मला. तसं काही खास नाहीये ते. आदिती, अगं काहीतरी सरप्राईज राहू दे ना. सी, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. काय? डॅडला सुद्धा माहितीये सिड मला कुठे हनीमूनला घेऊन जाणार आहे ते. व्हॉट, आर यू गोइंग फॉर द हनीमून? हे मिलिंदला माहितीये आणि मलाच फक्त माहित नाहीये. अगं मॉम, मला सुद्धा माहित नव्हतं. कळलं मला. हेच दोघं सरप्राईज प्लॅन करतायत माझ्यासाठी आणि तेही मला कळू न देता. काल सुद्धा मीटिंगला जातोय असं खोटं सांगून डॅड बरोबर ऑफिस मध्ये होता. डॅड, अरे हसतोयस काय? सांग ना, कुठे घेऊन जाणार आहे सिड मला हनीमूनला? बेटा तुझा हात दे ना, इतका हुशार आहे ना. बघ ना, म्हणजे थोडक्यात आता प्लॅन डिस्कस माझ्याशी करतो, पण ठिकाण मला कळू देत नाही की सांगतही नाही. असं आहे हा तुझा सीद. आदिती, आदिती ऐक ना, मी तुला म्हणालो ना तुला नाही कळणार, आणि हनीमूनला नेईपर्यंत तुझ्यासाठी सगळं सरप्राईज असणार. पण आता ते सोड, आपण बाहेर जाऊया. आपल्या लग्नाचे फोटो आलेत ना, ते बघूया आपण. चला आपण सगळे जाऊया. चला चल, ये लवकर. पण तू मला सांग तर, कुठे घेऊ? मिलिंद, ते काय चाललंय? हे हनीमूनचं काय मदत? तूच सिद्धार्थला सांगितलंयस ना? मी नाही सांगितलं, त्याच्या मूर्खपणाने स्वतःवर ओढून घेतलंय. बट आता मला प्रश्न पडलाय की हे सुरू झालेलं हनीमून प्रकरण कसं निस्तरायचं ते. हा, पण मला एक गोष्ट मात्र नक्की कळली की आपल्या आदितीने एका माठ मुलाशी लग्न केलंय आणि मी एका माठ बाईशी. सिरियसली मिलिंद, काय चुकीचं बोलतोय मी तुला नीट लक्ष ठेवायला सांगितलं होतं. आदिती अचानक आज कशी आली? हा, सध्या मी तरी कोणाकडनं अपेक्षा करतोय? तुझ्याकडून अपेक्षा करणं म्हणजे मी मूर्खात ठरणं आहे. चल आता बाहेर जाऊ आणि फोटो बघू आणि खोटं हसू. चल. अरे नाना, कशाला तोंड वरती करून सांगितलं रे की आम्हाला स्वयंपाक करता येतोय म्हणून? जमतोय का आता? अरे मी तर चांगल्यासाठीच बोललो. नाही तर मला येतो, पण तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली तर पटापट होईल. आम्ही करू ना तुला मदत. काय की तू कसं बनवणार ना ते आम्ही सगळे बघणार. ही तुला आमची मदत. अगदी बरोबर. तुम्ही गप्पा हो, तुमच्याकडनं काहीच होणार नाही. तुमच्या नादी लागणं चुकीचं आहे. त्याच्या चहा दिलं परवडेल मला. अरे थांब ना, का म्हणून विचार तरी. नाही नको. अरे काय झालं की नाही? अरे काय केलंय स्वयंपाकघराचं? हे जेवणा बिवणाचं तुम्हाला काही जमेल असं दिसत नाही बरं का. वर अजून इथं पसारा करून ठेवला, डबल काम वाढून ठेवलंय, म्हणून तुम्हाला शिव्या खाव्या लागणार सगळ्यांना. बायकोच्या शिवायचं काही टेन्शन नाही हो. टेन्शन हे की बाहेर सगळ्या आदिती आणि सिद्धूच्या लग्नाचे फोटो बघणार आणि आम्ही मात्र काम करणार. आम्हाला हेच पटत नाहीये. आम्हालाही फोटो बघायचे. आता तुम्हीच काढा ना काहीतरी मार्ग काढतो, पण ते तुझ्या डोक्यावरचं टर्फल काढ ते कांद्याचं. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. हे बघा, अगदी शिताफीने करावं लागेल. हो, म्हणजे मुद्दाम नाही, आपोआप घडलंय असं वाटायला पाहिजे लोकांना. हे बापू कसा बसा कांदा चिरत होता. ही पुरुष मंडळी किचन मध्ये जातील तर त्यांना कळेल ना कोणत्या डब्यात धान्य आहे ते. आज काय बनवतायत खायला काय माहित. नाही, किचन मध्ये गॅसवरती सगळ्यांचं मिळून काहीतरी बनवणं चाललं होतं. आज बनेल बाबा काहीतरी जेवायला. ते पण जाऊ दे, प्रयत्न तर करतायत ना. बयोबाई, तुम्ही नेहमी म्हणता ना चूल एक असली पाहिजे तर कुटुंब एकत्र राहतं.
खऱ्या अर्थाने चूल एक झाली. सगळी भावंड एका चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न करतायत. मी तर म्हणते महिन्यातून एकदा पुरुषांनी स्वयंपाक करायचा हा नियमच करून टाकू आपण. बाकी सगळं ठीक आहे, पण आज जेवायला मिळेल ना आपल्याला? नाही म्हणजे हे काही बनवतील, पण जेवायला तर आपल्यालाच लागणार आहे ना. अरे माझी पोरं एकदम हुशार आहेत. काय स्वयंपाक केलेला आहे हा? 3 भाज्या, पोळी, भात, आमटी, कोशिंबीर, उत्तम बेत केलेला आहे. हे फोटो बघायचा कार्यक्रम होईपर्यंत होऊन जाईल जेवण. खरंच जमतंय ना त्यांना? अरे मग, अरे तरबेज आहेत ते. आता ठीक आहे, आता बरेच दिवसात केले नाही ना, म्हणून सुरुवातीला झाला थोडासा गोंधळ. पण मगाशी मी, अरे मगाशी तू होतास ना तेव्हा झाला गोंधळ, पण आता सगळं व्यवस्थित आहे. काही काळजी करण्यासारखं नाही आहे. होतंय बरोबर सगळं. हा चला सुरू करा फोटो. हे सगळं चल बघूया. चल. तात्या, सिड ना मला सांगतच नाहीये तो मला हनीमूनला कुठे घेऊन जाणार आहे, आणि ते मला आजच्या आज ओळखून दाखवायचं. सिडने आपल्या फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये एक फाईल ठेवली. त्या फाईल मधले पेपर्स बघितले ना तर मला कळू शकतं. कोणालाही कळणार नाही, खास करून सिडला, आणि मी तिथे जाऊन येऊ शकेन अशी काहीतरी आयडिया द्या ना. एवढंच ना, 10 मिनिटं थांब. इथे घरामध्ये एक मोठा स्फोट होणार आहे. असं काय होणार आहे? बघशील तू. अर्थात तुझा काही संबंध नाही त्याच्याशी. तू फक्त त्या वेळामध्ये जाऊन तुझं काम करून ये. झालंय. थँक्यू तात्या. झालं, चला बघूया. एवढं बसाबस नको ना टाकू. एवढी हालनाची नासाडी नको ना करू. अरे काय नासाडी होत नाही. हे हळद, मसाले, मीठ वगैरे टाकतोय हा, आणि मगाचीच ती जुडी वापरली जी मगाशी तू म्हटली ना वाया गेली ती. अप्पा तू जरा बाजूला हो. अरे बापू, अरे त्यानं ए आप्पा, अरे मी काय म्हणतो, मला सांग, असंही आपण हे जेवण बनवलं असतं ना तरी ते वायाच गेलं असतं. त्यामुळे हे बरं आहे ना, असंही नासाडी कमी होते. अरे चला लवकर, चला बाहेर फोटो बघायचा कार्यक्रम सुरू झालाय. बर आम्ही येतो. ते कांदे कांदे की डोळ्याला लावू, म्हणजे पाणी येईल खळा खळा. बापू, अरे तुझं बरं, तुझ्या समोर ताई आली तरी तुझा चेहरा असा रडवेला होतो. आमचं बघ, आम्ही रडण्यासाठी वाटतो. अरे हो, एकदम बदा बदा पाणी पडते. चला चला चला. युवराज, आपण 2 मिनिटात ऑफिससाठी निघतोय. आता नाही म्हणू नकोस, पण येतोस, मला काही ऐकायचं नाही. काय उपद्रव केला यांनी काय माहिती. सर का बघू तिकडे. काय हो, काय झालं? लागलं नाही ना कोणाला? लागलं नाही कोणाला, पण एवढी चांगली भाजी वाया गेली ना. हो ना, नाही म्हणजे भाजी इतकी छान झाली होती, पण मी ती उचलून आणतच होतो, पण हातातून ती टाकली आणि सगळा गोळ झाला. अरे अरे, किती छान झाली होती भाजी ती. पण ही भाजी होती कशाची? हो ना, मेथी, बटाटे, कांदे आणि हळद. काय रे, कसली भाजी होती ही नेमकी? मी तरी सांगत होतो तुमच्या सगळ्यांना यांचा अपमान करू नका म्हणून.
यांना आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळंच आपल्या हातून हे असं वाईट घडलं. अरे मी चांगलं सांगतो तर तुम्हाला पटतच नाही. झालंच ना वाईट. अहो केवढ्या मेहनतीने बनवलं होतं हे जेवण आपण, पण सगळं वाया गेलं. सांगलं सगळं. झाली चूक, पण आम्ही प्रयत्न केला होता ना. मग काय प्रयत्न केला होता? काय प्रयत्न केला होता रे? हा? सगळं काम डबल करून ठेवलंय. सुनबाई, तू तुझं काम करून ये. हे भांडण असं अर्धा तास चालेल. पण सेठ, त्याला मी सांभाळून घेतो. मला त्याच्याशी खरंच काम आहे. जमिनीच्या कागदांवरती सह्या घ्यायच्या आहेत. तू जाऊन ये. चला वा बाजूला, हे सगळं साफ करावं लागेल आता. नाही नाही, त्यांनाच करू द्या. तुम्ही सगळे मिळून स्वच्छ कराल हे सगळं. इथे उभा राहून यांच्यावर नजर ठेवूया. नजर का ठेवूया? युवराज, तू जरा चल माझ्या बरोबर. नाही नको. अरे चल ना. नको चल. तात्या, हा सगळा काय गोंधळ आहे? राहू दे रे, एक मिनिट थांबा. अरे सिद्धू, हे काही परमिशनचे पेपर्स आहेत. याच्यावर तुझ्या सह्या हव्यात. अरे आता ती जमीन तुझ्या आणि सुनबाईच्या नावावर आहे ना. म्हणून कसं आहे, आता तुम्ही हनीमूनला जाल. तिकडून आल्यानंतर मग जोरात कामाला लागा. होता त्या. अरे एकदा बांधकाम सुरू झालं ना, म्हणजे मग माझी काळजी मिटली. तुम्ही आलात ना की मग जोरात कामाला सुरुवात. बाकी फॅक्टरीचं कामकाज कसं चालवायचं, भांडवलाच्या गोष्टी, ही तुमची कामं. त्यातलं मला काय कळायचं नाही. तात्या, तुम्ही काही काळजी करू नका. आपली फॅक्टरी, आपला बिझनेस, आपल्या देशमुखांचं नाव हे खूप मोठं करणार. अहो देशात काय, अख्ख्या जगभरात आपला बिझनेस पसरवेन. सिद्धू, तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत रे मला. तू आणि सुनबाई इथे गावात राहून काम करणार, आणि आता तर इथे गावात राहून पूर्ण जगभर भरारी घ्यायचा विचार करतोयस. तात्या, तुमच्या डोळ्यात पाणी? अरे रडत नाहीये मी. आणि तुझ्या बापाने चुलत्यासारखा कांदाही लावलेला नाहीये डोळ्यांना. हे कौतुक असं पाणी आहे. या डोळ्यातच तुला पाणी दिसतंय. त्या डोळ्यात खूप स्वप्न होती, जी तू आणि सुनबाई पूर्ण करणार आहात. या गावासाठी, या गावातल्या तरुणांसाठी काहीतरी करावं असं मनात होतं. ते तुम्ही पूर्ण करणार आहात. सिद्धू, अरे खूप कौतुक वाटतं मला तुमचं. बयोला विचार. आता आम्ही म्हातारे झालो. तुमच्याकडे आमची म्हातारपणाची काठी म्हणून बघतो आहोत आम्ही आता. हाडाचे शेतकरी आहे ना, शांत बसवत नाही, कष्ट केल्याशिवाय राहवत नाही. तात्या, तुम्ही आता आराम करा. आम्ही आहोत ना. तू आहेसच रे. तुला कुठे जाऊ देणार नाही मी. याच घरात सुखाचा संसार आहे तुमचा. आता तुझ्या हातात आपल्या देशमुखांचं भविष्य आहे. एवढासा रांगणारा तू माझ्या हाताचा आधार घेऊन उभा राहायचास. आज माझा आधार म्हणून उभा आहेस. देशमुख इंडस्ट्रीचा मालक म्हणून खूप अभिमान वाटतो रे मला तुझा. कुठे ठेवली असेल त्याने ती फाईल? आधी ती ऐक ना, जर फाईल सापडत नसेल ना तर जाऊ दे. चल आपण जाऊ. सापडेल रे. थांब.
अगं आदिती पण काही गरज आहे का? अगं नकोच होती ती फाईल, जाऊ दे, नको. तू का अडवतोस मला? मी सकाळपासून बघते त्या फाईलचा विषय निघाल्यानंतर तू टाळतोयस. हे बघ, मला जाणून घ्यायचंय, मला बघायची ती फाईल. हे बघ, सापडली. आदिती ऐक ना, अगं सिद्धार्थला वाईट वाटेल. त्याला का वाईट वाटेल? त्यानेच तर चॅलेंज दिलंय मला ओळखून दाखव म्हणून. दे इथे, मला बघू दे. अगं आदिती ऐक. अरे काय करतोस युवराज? दे ना ती. हनीमूनला जायला माझं 10th आणि 12th मार्कशीट्स कशाला? बर्थ सर्टिफिकेट पण आहे. अमेरिकेच्या विजेसाठी अप्लाय केले. अमेरिकेला कोण जातं हनीमून साठी? विजा ऍप्लिकेशन वर माझी सही ऑलरेडी कशी काय? तू इथे सही करून टाक ना फक्त. मला न सांगता सिडने सही घेतली. सिडला अमेरिकन कंपनीकडून जॉब लेटर आलं. युवराज, मला वेगळाच संशय येतोय. सिड काही वेगळं प्लॅन करतोय का? मला फसवून तो अमेरिकेला नेणार आहे. घरच्यांना फसवून अमेरिकेला जाऊन तो स्वतःची स्वप्न पूर्ण करणार आहे.